are going to start the next topic and this is the menstrual cycle. Menstrual cycle आपण अगोदर पाहणार आहोत. First of all, question is that what is menstrual cycle and in which living organism this menstrual cycle takes place. Menstrual cycle means the cyclic changes these are taking place in reproductive system every or after the 28 to 30 days and this cycle is called as the menstrual cycle. Menstrual cycle म्हणजे काय? Reproductive system in which some changes these are takes place and these changes these are takes place in after the 28 to 30 days and these cyclic changes these are continuously takes place in per month and this is actually called as the menstrual cycle. ती जी सायकल आहे त्यालाच आपण इथे काय म्हणणार? menstrual cycle म्हणणार. and menstrual cycle these are the basic characteristics of a living organism or mammals, that is the primate mammals. primate mammals हे basic characteristics आहे. What happen in this menstrual cycle? Actually this menstrual cycle include the gamete formation and preparation of the uterus to receive the fertilized ovum. fertilization झाल्यानंतर जे ओव्हम आहे तर ते ओव्हम यामध्ये रिसीव्ह करण्याची ॲबिलिटी प्रत्येक मंथला येत असते. त्याचबरोबर यामध्ये गॅमेट फॉर्मेशन होत असतं. गॅमेट फॉर्मेशन मीन्स व्हॉट? द डिप्लॉइड सेल विच प्रोड्यूस द हॅप्लॉइड सेल, दॅट इज द गॅमेट अँड दिस गॅमेट ॲक्च्युली these are prepare for the fertilization. Actually the menstrual cycle these are start in female at the time of puberty. When female goes into the puberty after the age of 10 to 14, these are different in some females, some female in these changes these are takes place after the 18. काही female मध्ये काही मुलींमध्ये हा जो चेंज आहे तर 18 नंतर देखील होत असतो. दॅट इज दिस female goes into the puberty and the first menstruation these are takes place in the female. this is called as the menarche. म्हणजे फिमेलमध्ये मुलीमध्ये ज्यावेळेस फर्स्ट मेन्स्ट्रुअल सायकल येते म्हणजे मेन्स्ट्रुअल सायकल स्टार्ट होते, मेन्स्ट्रुएशन होतं, त्यावेळेस त्या कंडिशनला काय म्हणायचं आहे? मेनार्च इथे म्हणायचे. जसं ह्युमन मेलमध्ये आणि फिमेलमध्ये डिफरन्स यामध्ये आहे की ज्यावेळेस फिमेल प्युबर्टीमध्ये जाते त्यावेळेस तिच्यामध्ये गॅमेट्स फॉर्म व्हायला लागतात आणि हे जे गॅमेट्स आहे म्हणजे हे जे ओहूम आहे फिमेलमध्ये जे गॅमेट्स आहे दिस इज कॉल्ड ॲज द ओहूम और एग सेल, त्याला ओहूम एग सेल यामध्ये म्हणतात. आणि ॲक्च्युली फिमेलमध्ये जे गॅमेट फॉर्मेशन आहे तर हे प्युबर्टीनंतर स्टार्ट होतं आणि ज्यावेळेस स्टार्ट होतं दिस इज कॉल्ड ॲज द मेनार्च. अँड दीज आर stop between the menopause, that is the from up to the age of 45 to 58 years. मग ज्यावेळेस फिमेल ही 45 58 च्या नियर अबाउट जाते त्यावेळेस तिच्यामध्ये जे मेन्स्ट्रुएशन आहे किंवा मेन्स्ट्रुअल सायकल आहे ती इथे स्टॉप होत असते. म्हणजेच त्यामध्ये तो जो पिरियड आहे दिस इज कॉल्ड ॲज द मेनोपॉज. म्हणजे स्टार्टिंगला आपण म्हणणार मेनार्च आणि ज्यावेळेस मेन्स्ट्रुएशन स्टॉप होणार त्यावेळेस त्याला आपण काय म्हणणार? मेनोपॉज म्हणणार. दिस इज द टू स्टेप दिस आर टेक्स प्लेस इन द female up to the age of the 45 to 58 and in case of male this is gamete formation these are takes place up to the death of that human being. आता मेल मध्ये आणि फिमेल मध्ये फरक असा आहे की मेल मध्ये ज्यावेळेस गॅमेट फॉर्म होणार आहे तर त्याची डेथ होईपर्यंत ते गॅमेट फॉर्म होतात, पण फिमेलमध्ये एका पर्टिक्युलर एजपर्यंत गॅमेट फॉर्म होत असतात. मेलमध्ये आणि फिमेलमध्ये आणखी एक फरक आहे की फिमेल मुलगी ज्यावेळेस जन्माला येते त्यावेळेस जन्माच्या अगोदरपासून तिच्यामध्ये इमॅच्युअर फॉर्ममध्ये गॅमेट्स फॉर्म झालेले असतात, पण ज्यावेळेस मेल प्युबर्टीमध्ये जातो म्हणजे ज्यावेळेस मुलगा मॅच्युअर होतो त्यावेळेसपासून मेलमध्ये गॅमेट फॉर्म व्हायला लागतात आणि ते जोपर्यंत तो ह्युमन बिंग जिवंत आहे म्हणजेच त्याची नॅचरल डेथ होत नाही तोपर्यंत त्याच्यामध्ये गॅमेट फॉर्मेशन हे कंटिन्युअस चालू असतं. पण फिमेलमध्ये लिमिटेड आहे म्हणजे 45 टू 58 इयरपर्यंतच मुलीमध्ये किंवा जी फिमेल आहे स्त्रियांमध्ये गॅमेट फॉर्मेशन होत असतं. मेन्स्ट्रुअल सायकल कन्सिस्ट ऑफ चेंजेस इन द ओव्हरीज अँड युटेरस वॉल. ॲक्च्युली मेन्स्ट्रुएशन किंवा मेन्स्ट्रुअल सायकलमध्ये नेमके काय होतं? मेन्स्ट्रुअल सायकलमध्ये कंटिन्युअस चेंज होतो. कुठे चेंज होतो? ओव्हरीजमध्ये. ओव्हरीजमध्ये काय चेंज होतं? फॉलिकल्स फॉर्म होतात, त्यानंतर मॅच्युअर सेकंडरी फॉलिकलचं कन्व्हर्जन मॅच्युअर फॉलिकलमध्ये होतं आणि त्यानंतर ते फॉलिकल्स रप्चर होतात आणि त्याचबरोबर जे युटेरस आहे त्या युटेरसमध्ये जे युटेरसची जी इन्नर वॉल आहे एंडोमेट्रियम आपण त्याला म्हणतो
त्या एंडोमेट्रियममध्ये कंटिन्युअस चेंज चालू असतो, म्हणजे त्याची थिकनेस वाढते, त्याची थिकनेस कमी होते. दीज आर कंटिन्युअसली चेंजेस, दीज आर टेक्स प्लेस इन दिस मेन्स्ट्रुअल सायकल. मेन्स्ट्रुअल सायकल जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत ह्या दोन चेंजेस इथे होत असतात. आणि अशा पद्धतीने हे जे चेंजेस आहे तर हे जोपर्यंत मेन्स्ट्रुअल सायकल चालू आहे म्हणजे मेनोपॉजपर्यंत, तोपर्यंत हे चेंजेस इथे कंटिन्युअसली राहत असतात. Actually, these are menstrual cycle. These are takes place in female because of some hormones. Female मध्ये हे जे menstrual cycle आहे तर ही काही हार्मोन्स मुळे होत असते. जसं फॉर एक्झाम्पल follicular stimulating hormones. This is called as the FSH. FSH. This is secreted from the pituitary gland, and these follicular stimulating hormones, these are promote the maturation of ovarian follicles. ओव्हरियन फॉलिकल्स मॅच्युरेशन करण्याचं काम या हार्मोन्समुळे होत असतं. क्रिएशन ऑफ इस्ट्रोजन, दिस लीडिंग टू द ओव्हुलेशन. ओव्हुलेशन म्हणजे काय? आता ज्यावेळेस फॉलिकल ओव्हरीजमध्ये मॅच्युअर होतात. फॉलिकल म्हणजे काय? तर फॉलिकल दॅट इज द फिमेल गॅमेट, these are mature in a particular covering or a cell of covering. This is considered as a follicle, and these follicle, these are rupture, and this is called as the ovulation. And these are rupturing of follicle, these are because of the estrogen. हे कोणत्या हार्मोन्समुळे होत असतं? इस्ट्रोजन नावाच्या हार्मोन्समुळे होतं. इस्ट्रोजन हार्मोन्स हे कुठून सिक्रेट होतं? इस्ट्रोजन हार्मोन्स, these are secreted from द मॅच्युअर फॉलिकल. मॅच्युअर फॉलिकलच्या काही सेल हार्मोन सिक्रेट करतात इस्ट्रोजन, आणि त्यामुळे ओव्हुलेशन म्हणजेच रप्चरिंग ऑफ फॉलिकल्स इथे होत असतं. ल्युटिनायझिंग हार्मोन्स, दिस इज कॉल्ड एज द LH हार्मोन्स, and these LH hormones stimulate the development of corpus luteum and secretion of the progesterone. मग कॉर्पस ल्युटियम, जसं यामध्ये कॉर्पस ल्युटियम म्हणजे काय की ज्यावेळेस फॉलिकल रप्चर होणार आहे त्यावेळेस त्याचा जो रिकामा बॉक्स आहे, फॉलिकल रप्चर झालं समजा, फॉलिकल्स आहे म्हणजे सेलचं कव्हरिंग आहे, त्याच्या आतमध्ये गॅमेट डेव्हलप होते. मग ज्यावेळेस गॅमेट डेव्हलप झालं त्यावेळेस ओव्हुलेशन होतं, म्हणजे फॉलिकल रप्चर होतं, आणि रप्चर झाल्यानंतर त्यातून जे एग आहे, ओसाइट्स आहे, ते बाहेर येतं. त्यानंतर हा जो राहिलेला रिकामा बॉक्स आहे, दिस इज कॉल्ड एज द कॉर्पस ल्युटियम. अँड ॲक्च्युली दिस कॉर्पस ल्युटियम, दिस आर स्टार्ट टू सिक्रेट द प्रोजेस्टेरॉन, अँड प्रोजेस्टेरॉन दिस इज कॉल्ड ॲज द प्रेग्नन्सी हार्मोन्स. these hormones, these are responsible for the pregnancy. प्रेग्नन्सी राहण्यासाठी या हार्मोनची खूप मदत होते, आणि म्हणून त्याला प्रेग्नन्सी हार्मोन्स इथे म्हणतात. प्रेग्नन्सी हार्मोन्स कोण सिक्रेट करतं? दिस सिक्रेटेड फ्रॉम द कॉर्पस ल्युटियम. कॉर्पस ल्युटियम नावाचा हार्मोन्स इथे ते सिक्रेट करत असतं. हे जे 4 हार्मोन्स आहे, first that is the follicle stimulating hormones, estrogen, luteinizing hormones, and progesterone. These are 4 hormones, these are very important, and because of these hormones, this is a cycle, that is the menstrual cycle, these are takes place in the primate animal, that is the primate. These include the monkey, which also include the apes and human being, in which these menstrual cycle, these are takes place. Other these animals, that is the mammals, these are called as the non-primate animals, which include the carnivores, which also include the different families. These also include the dogs and animals, other leopard, which also include the lions, which include the tiger, cat. These are the non-primate animal in which the oestrus cycle, these are takes place. That is the seasonal breeder. This considered as a seasonal breeder. त्यांना आपण seasonal breeder म्हणतो, की जे प्रिव्हियस एका व्हिडिओ लेक्चरमध्ये मी ऑलरेडी सांगितलेलं आहे की सीझनल ब्रीडर यांच्यामध्ये ब्रीडिंग कशा पद्धतीने होत असतं. तर जे प्रायमेट्स ॲनिमल आहे त्यांच्यामध्ये जे मेन्स्ट्रुअल सायकल आहे, त्यांची जी फिमेल आहे त्यामध्ये मेन्स्ट्रुअल सायकल ही होत असते, म्हणजे सायक्लिक चेंजेस रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये होत असतो. ही सायकल, मेन्स्ट्रुअल सायकल, दिज आर नॉट टेक्स प्लेस इन मेल ऑफ प्रायमेट ॲनिमल. प्रायमेटमध्ये जे मेल्स आहे त्यांच्यामध्ये मेन्स्ट्रुअल सायकल होत नाही. फक्त प्रायमेटमध्ये जे फिमेल्स आहे त्यांच्यामध्ये मेन्स्ट्रुअल सायकल होत असते. ॲक्च्युली इन these each cycle only one ovum, these are mature either of
the ovaries these are released. Actually, what is mean by this sentence? Actually, the female having the two ovaries which is present in lateral side, one is present toward the left side, another these are present toward the right side, and each month only each ovum these are mature from each ovary. म्हणजे एक ओहूम एका ओव्हरी मधून एका मंथला रिलीज होत असतो. आणि एका मंथला समजा एक वेळेस ह्या मंथ मध्ये जर समजा एक ह्या साईडने लेफ्ट साईडचा ओव्हरीमधून एक ओहूम मॅच्युअर झाला, नेक्स्ट मंथला राईट साईडची जी ओव्हरीज आहे त्यामध्ये जे फॉलिकल्स आहेत त्यातला जो ओहूम आहे तर तो नेक्स्ट मंथला मॅच्युअर होऊन येत असतो. म्हणजे इथे अल्टरनेट फॉर्मने हे चालतं. एका मंथला एकच ओव्हरीमधून एक ओहूम मॅच्युअर होत असतो. सम आर एक्सेप्शन केसेस, इन सम केसेस the two ovum these are mature at a same time from the two ovaries. These are some exception cases, but generally the only one ovum these are mature at a one time from the one single ovaries from these two ovaries. And this average egg, if we calculate the 1 year, that is the average, these are 13 eggs these are mature from the बोथ ओव्हरीज. म्हणजे जर आपण दोन्ही ओव्हरीजचा विचार केला तर दोन्ही ओव्हरीज मध्ये समजा एका मंथला एक जर इथे एग मॅच्युअर होत असेल, ओव्हम मॅच्युअर होत असेल, लक्ष द्या बरं मी केअरफुली काय सांगते, तर एका मंथला एका ओव्हरीमधून एक जर ओव्हम मॅच्युअर होत असेल तर टोटल यामध्ये 13 जे एग आहे तर ते एका इयरला मॅच्युअर होत असतात. पण कधी कधी MCQs मध्ये क्वेश्चन थोडासा डिफिकल्ट विचारला जातो की एका ओव्हरीजमध्ये एका ओव्हरीतून एका इयरला किती ओव्हम्स मॅच्युअर होतात किंवा किती एग्स मॅच्युअर होतात, तर त्यामध्ये जनरली 6 यामध्ये आन्सर असेल. नियर अबाउट 6 जे एग्स आहे ओव्हम्स आहे ते एका ओव्हरीमधून एका इयरला मॅच्युअर होऊन येतात आणि दुसऱ्या यामध्ये 6. पण यामध्ये टोटल जर आपण इथे ॲव्हरेज काढला तर 13 जे एग आहे 13 जे ओव्हम आहे तर हे एका इयरला मॅच्युअर होत असतात. कारण मी तुम्हाला मेन्स्ट्रुअल सायकलचं ड्युरेशन सांगितलं आणि जी नॉर्मल फिमेल असते तिच्यामध्ये जे ड्युरेशन आहे तर ते 28 डेजचं असतं. म्हणजे प्रत्येक मेन्स्ट्रुअल सायकल ही आफ्टर 28 डेजला येत असते. आणखी एक लक्षात ठेवायचं आहे की जर समजा त्या फिमेलमध्ये प्रेग्नन्सी राहिले म्हणजेच ओव्हम जर फर्टिलाइज झालं तर त्या फिमेलमध्ये बाळाची बर्थ झाल्यानंतर पण काही दिवस तिच्यामध्ये मेन्स्ट्रुअल सायकल ही कंटिन्युअस होत नाही. आणि ज्यावेळेस ती नॉर्मल म्हणजे ज्यावेळेस जोपर्यंत ती बाळामध्ये फिडिंग करत असते तोपर्यंत तिच्यामध्ये नॉर्मल मेन्स्ट्रुअल सायकल स्टार्ट होत नाही. त्यानंतर काही मंथनी तिच्यामध्ये पुन्हा मेन्स्ट्रुअल सायकल ही स्टार्ट होत असते. अँड दीज आर ओव्हर द 32 इयर्स मॅक्झिमम दीज आर द 416 eggs these are mature in these years. म्हणजे जर समजा आपण कॅल्क्युलेशन केलं की ती फिमेल मॅच्युअर झालेली आहे 10 to 16 पर्यंत आपण कॅल्क्युलेट केलं आणि त्यानंतर तिच्यामध्ये मेनोपॉज झाला म्हणजे 45 ते 58 वर्षापर्यंत. म्हणजे टोटल जर आपण ॲव्हरेज काढला तर तिच्यामध्ये फक्त 32 इयर्स म्हणजे 32 वर्ष तिच्यामध्ये जे फॉलिकल्स आहे किंवा जे इथे एग्स आहे ओव्हम्स आहे ते इथे मॅच्युअर होत असतात. आणि ॲक्च्युली मॅक्झिमम तिच्यामध्ये 416 म्हणजे जर आपण ॲव्हरेज काढलं तर 416 जे एग्स आहे these are mature up to the menopause. That means the 45 to 58 एज. म्हणजे जोपर्यंत तिचं वय 45 ते 58 होतं तोपर्यंत तिच्यामध्ये टोटल यामध्ये 416 एवढेच एग मॅच्युअर होतात. अदर एग्स दीज आर डिजनरेटेड विथ फॉलिकल्स और फॉलिकल्स रिॲब्झॉर्ब. म्हणजे जे फॉलिकल्स आहे फॉलिकलच्या आतमध्ये एग म्हणजे ओव्हम यांचं जे मॅच्युरेशन चालू आहे तर हे सगळं डिजनरेट होतं. कारण ज्यावेळेस मुलीचा जन्म होतो त्यावेळेस तिच्यामध्ये मिलियन्स ऑफ फॉलिकल्स असतात अँड दीज फॉलिकल्स दीज आर रिॲब्झॉर्ब विथ एग दॅट इज दीज आर डिजनरेट अँड दिस इज कॉल्ड ॲज द ॲट्रेसिया. याला इथे काय म्हणायचं ॲट्रेसिया. म्हणजे फिमेलमध्ये मुलीचा जन्म ज्यावेळेस होतो त्यावेळेस जेवढे पण फॉलिकल्स तयार झालेले आहे सगळेच्या सगळे फॉलिकल्स पासून जे ओव्हम आहे ते रिलीज होत नाही किंवा ते सगळेच्या सगळे जे ओव्हम्स आहे तर ते मॅच्युअर होत नाही. तर त्यातले खूप सगळे जे ओव्हम्स आहे ते फॉलिकलसह यामध्ये डिजनरेट होतात अँड दिस इज कॉल्ड ॲज द ॲट्रेसिया. त्याला इथे काय म्हणायचं आहे ॲट्रेसिया इथे म्हणायचं आहे. Actually, the menstrual cycle these are divided into 4 phases. Actually, the each menstrual cycle which having the 28 to 30 days.
28 to 30 डेज त्यामध्ये येतात. मेन्स्ट्रुअल सायकल म्हणजे काय, पुन्हा एकदा रिपीट करते. द सायक्लिक चेंजेस दिज आर टेक्स प्लेस इन द रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम ऑफ प्रायमेट फिमेल ॲनिमल्स अँड दिस इज कॉल्ड ॲज द मेन्स्ट्रुअल सायकल. किंवा शॉर्टमध्ये तुम्ही सांगणार की सायक्लिक चेंजेस दिज आर टेक्स प्लेस आफ्टर द 28 to 30 डेज इन फिमेल. This is called as the menstrual cycle, and this menstrual cycle is divided into 4 phases. First phase, these are the menstrual phase. Second phase, these are the proliferative phase. Next, these are the ovulatory phase, and the fourth, these are the post ovulatory phase. This is also called as the secretory phase, or this is also called as द ल्युटियल फेज. त्याला इथे 3 नावं आहेत. यामध्ये 4 फेजेस टोटल पडतात. पहिले आहे मेन्स्ट्रुअल फेज, दुसरी आहे प्रोलिफरेटिव्ह फेज, तिसरी आहे ओव्हुलेटरी फेज आणि चौथी आहे पोस्ट ओव्हुलेटरी फेज, किंवा त्याला म्हणायचे सिक्रेटरी फेज, किंवा त्याला इथे म्हणायचे ल्युटियल फेज. हे 3 नावं एकाच फेजला आहे. आणि अशा पद्धतीने जे मेन्स्ट्रुअल सायकल आहे 28 डेजचे, यामध्ये 4 फेजेस आहे. ते 4 फेजेस आपण डीपमध्ये Actually, the menstrual cycle, these are divided into 4 phases. First, these are the menstruation or menstrual. Second, these are the follicular or proliferative phase. And third, this is the ovulatory phase. And fourth, these are the secretory phase. First, we focus on the menstrual phase or menstruation. सुरुवातीला आपण पाहू menstruation. त्याचा आपण अगोदर ड्युरेशन पाहू. ॲक्च्युली द ड्युरेशन these are 3 to 5 days of the menstrual cycle. Menstrual cycle which having the 28 days duration. In this 28 days, the 3 to 5 days, these are the duration of this menstruation. And level of these progesterone and estrogen, these are decreases. इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन, ज्याला आपण ओव्हरियन इथे हार्मोन्स म्हणतो, ओव्हरियन हार्मोन्स याचं जे secretion level आहे, these are decreases. In which some changes you can see the endometrium in which the breakdown lead to the bleeding. Actually the endometrium, these are degenerate. हळूहळू एंडोमेट्रियम म्हणजे काय, तर इन्नर वॉल ऑफ द युटेरसची इन्नर वॉल आहे. आणि इन्नर वॉल जी आहे युटेरसची, तर ती डिजनरेट होते. अँड दीज आर बिकम अबाउट द 0.5 to 1 mm थिक. त्याची थिकनेस कमी होते. ओव्हरियन चेंजेस, दीज आर टेक्स प्लेस, दॅट इज कॉर्पस ल्युटियम, these are also degenerate in these are present in the ovaries. म्हणजे युटेरसमध्ये एंडोमेट्रियमची थिकनेस कमी होणार आहे आणि ओव्हरीमध्ये जे कॉर्पस ल्युटियम आहे ते इथे डिजनरेट होणार आहे. अँड सिनॉनिम्स ऑफ दिज फेज, सिनॉनिम्स म्हणजे काय, सारखेपणा काय आहे. these are the post luteal phase, these are the pre proliferative phase or pre follicular phase, this is also the destructive phase. त्याला वेगवेगळे नाव आहेत of this phase. These are the post luteal phase, and this is also called as pre-follicular phase, or this is also the destructive phase. These are similar to that menstruation. जे ही सिमिलर्स आहे, सिनॉनिम्स आहे. म्हणजे काय, पोस्ट ल्युटियल म्हणजे काय, तर यामध्ये ल्युटियल फेजच्या नंतर, म्हणजे ल्युटियल फेज ही 4th नंबरचे आहे. आणि ह्या फेज नंबर लगेच, ह्या फेज नंतर लगेच मेन्स्ट्रुएशन फेज असते, म्हणून त्याला पोस्ट ल्युटियल म्हणजे ल्युटियलच्या नंतरची प्री फॉलिक्युलर म्हणजे फॉलिक्युलरच्या अगोदरची. त्याचबरोबर डिस्ट्रक्टिव्ह फेज म्हणजेच यामध्ये डिस्ट्रक्शन होतं आहे, निघून जातं आहे, आणि म्हणून याला डिस्ट्रक्टिव्ह फेज देखील यामध्ये म्हणतात. दीज आर द नेम ऑफ दीज फेजेस. ह्या फेजेसचे काय झाले, नेम्स झाले. द सेकंड, दीज आर द फॉलिक्युलर ऑर प्रोलिफरेटिव्ह फेज. फॉलिक्युलर फेज म्हणतात, किंवा यामध्ये दुसरी जी फेज आहे तिचं दुसरं एक नाव आहे. अँड दीज आर कॉल्ड ॲज द प्रोलिफरेटिव्ह फेज. त्याला प्रोलिफरेटिव्ह फेज देखील यामध्ये म्हणतात. दीज आर लास्ट फॉर 5th to the 13th day of menstrual cycle. Total 9 days these phase these are takes place, and in which increase the secretion of FSH and stimulate the ovarian follicles to the secrete the estrogen. म्हणजे यामध्ये FSH रिलीज होतं. FSH दिस इज ऑल्सो कॉल्ड ॲज द पिट्युटरी हार्मोन्स. त्याला पिट्युटरी हार्मोन्स म्हणतात. यामध्ये पिट्युटरी हार्मोनचं सिक्रेशन इन्क्रीज होतं, आणि ते इन्क्रीज झाल्यामुळे जे फॉलिकल्स आहे त्याची ग्रोथ
ग्रोथ डेव्हलपमेंट होते आणि फॉलिकल्स हे इस्ट्रोजन सिक्रेट करतात. म्हणजे यामध्ये ओव्हरियन जे ओव्हरियनचे हार्मोन्स आहे त्याचं देखील सिक्रेशन यामध्ये स्टार्ट होतं. म्हणजेच इथे इस्ट्रोजनचं सिक्रेशन लेवल वाढतं, पण ते वाढण्यासाठी अगोदर महत्त्वाचं आहे FSH. म्हणजे FSH फॉलिक्युलर स्टिम्युलेटिंग हार्मोन्स जे पिट्युटरी ग्लँडमधून सिक्रेट होतं, त्यामुळे फॉलिकलची वाढ होते आणि फॉलिकलची वाढ झाल्यानंतर फॉलिकल्स इस्ट्रोजन सिक्रेशन करणं स्टार्ट करतात. यामुळे काय काय चेंजेस होतात, तर काय काय चेंजेस होतात पहिलं आपण पाहू. एंडोमेट्रियममध्ये काय काय चेंज होतात. एंडोमेट्रियम दिज आर बिकम द थिक अँड अबाउट द 2 to 3 mm. यामध्ये एंडोमेट्रियम ही थिक होणार आहे, जे ऑलरेडी पहिले मेन्स्ट्रुएशनमध्ये थिन झालं होतं. म्हणजे एंडोमेट्रियमची जी वाल आहे ती ब्लिडिंगमध्ये निघून गेली होती, परंतु आता यामध्ये पुन्हा ते रिॲपेअर होणार आहे, रिजनरेट होणार आहे. म्हणजे त्याची थिकनेस यामध्ये पुन्हा त्याची थिकनेस यामध्ये इन्क्रीज होणार आहे, वाढणार आहे. आणि याची जी थिकनेस आहे तर ती यामध्ये किती होणार आहे, 2 to 3 mm इथे होणार आहे. मोर व्हास्क्युलर अँड मोर ग्लँड्युलर, this become more vascular and more glandular, that is these are also start to secretion of the chemicals, and uterine glands become elongated and well developed, and uterine glands become cork screw shape. म्हणजे एंडोमेट्रियम जे आहे, एंडोमेट्रियम दिस आर ॲक्ट ॲज अ ग्लँड अँड दिस ग्लँड बिकम वेल डेव्हलप. ओव्हरिन चेंजेस दॅट इज ग्राफियन फॉलिकल्स दिस आर मॅच्युअर. ओव्हरीजमध्ये ग्राफियन फॉलिकल्स इथे फॉर्म होणार आहे. ग्राफियन फॉलिकल दिस इज ऑल्सो कॉल्ड एज द मॅच्युअर फॉलिकल. दिस आर डेव्हलप बिकॉज ऑफ द FSH, and these are a synonym phase, that is the late follicular phase, or this is also the estrogen phase. ही लेट फॉलिक्युलर फेज सिमिलर आहे, त्याचबरोबर इस्ट्रोजन फेज असं देखील आपण याला म्हणतो. त्यानंतर इथे थर्ड आहे. दिस इज द ovulatory phase. Ovulatory phase in which the ovulation these are takes place, and these are the shortest phase in all these phase. चारही फेज मधून ही सगळ्यात शॉर्ट फेज आहे. दिस फेज occurs on the 14th day of the menstrual cycle and the late for only 1 day. ही एकाच दिवसांची फेज आहे आणि ही सगळ्यात शॉर्ट ड्युरेशन असणारी फेज आहे. इन विच द हार्मोनल चेंजेस दिस आर टेक्स प्लेस, दॅट इज द प्रोडक्शन ऑफ FSH डिक्रीजेस. जसं इथे अगोदरच्या फेजमध्ये FSH फॉलिक्युलर स्टिम्युलेटिंग हार्मोन्स इन्क्रीज झालं होतं सिक्रेशन, इथे काय होणार ते डिक्रीज होणार आहे. वाईल द LH these are increases. LH these are the luteinizing hormones. These are also secreted from the pituitary gland. Pituitary gland ते सिक्रेट करते आणि त्याची जी सिक्रेशन आहे ते यामध्ये इन्क्रीज होणार आहे. तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे की कोणत्या फेजमध्ये कोणता हार्मोन सिक्रेशन लेव्हल यामध्ये इन्क्रीज होतं. तर LH ल्युटिनायझिंग हार्मोन सिक्रेशन यामध्ये इन्क्रीज होणार आहे, पण FSH जे आहे तर त्याचं सिक्रेशन इथे डिक्रीज होणार आहे. एंडोमेट्रियम इन दिस केस नो रिमार्केबल चेंजेस. यामध्ये कोणताही चेंज होत नाही. ऑलरेडी त्याची थिकनेस अगोदरच्या फेजमध्ये इन्क्रीज झाली आहे. इन विच नो रिमार्केबल चेंजेस दिज आर टेक्स प्लेस इन द एंडोमेट्रियम. एंडोमेट्रियम दिज आर प्रेझेंट इन द युटेरस. युटेरसमध्ये इथे कोणताही नंतर चेंज होणार नाही. परंतु यामध्ये जे ओव्हरी आहे, ओव्हरियन चेंजेस वी कॅन सी द ग्राफियन फॉलिकल्स दिज आर रप्चर टू रिलीज द ओव्हूम, अँड दिस इज कॉल्ड ॲज द ओव्हुलेशन, अँड इन विच द एम्प्टी बॉक्स दिज आर फॉर्म, दिस इज कॉल्ड ॲज द कॉर्पस ल्युटियम. यामध्ये मॅच्युअर फॉलिकल्स रप्चर होतील आणि रप्चर झाल्यानंतर ओव्हूम रिलीज होणार आहे आणि त्यानंतर रिकामा जो बॉक्स आहे दिस इज कॉल्ड ॲज द कॉर्पस ल्युटियम. कॉर्पस ल्युटियम यामध्ये फॉर्म होणार आहे. दीज आर सिनॉनिम्स टू द पोस्ट फॉलिक्युलर फेज. पोस्ट फॉलिक्युलर म्हणजे ती फॉलिक्युलर फेजच्या नंतर आहे, म्हणून तिला पोस्ट फॉलिक्युलर फेज देखील म्हणतात. त्याचबरोबर त्याला प्री ल्युटियल फेज देखील म्हणतात. प्री ल्युटियल म्हणजे काय, ती ल्युटियल फेजच्या अगोदर आहे, म्हणून तिला काय म्हणलं जातं, प्री ल्युटियल फेज देखील यामध्ये म्हणलं जातं. हे नेम्स देखील खूप इम्पॉर्टंट आहे, जे तुम्हाला नीटसाठी त्याचबरोबर वेगवेगळ्या मेडिकल एक्झामसाठी तुम्हाला ते माहिती असणं गरजेचं आहे. आणि लास्ट दिज आर द सिक्रेटरी फेज. दिज आर बिटवीन द 15 to 28 days, अँड दिज आर द लॉंगेस्ट फेज इन मेन्स्ट्रुअल सायकल. मेन्स्ट्रुअल सायकल ही मध्ये ही लॉंगेस्ट फेज आहे, सगळ्यात मोठी फेज आहे आणि यामध्ये
हार्मोनल चेंजेस काय होतात इन विच द प्रोजेस्टेरॉन लेवल्स these are progesterone level in the blood gradually increase and decrease secretion of the FSH. यामध्ये FSH सिक्रेशन यामध्ये कमी होणार आहे आणि त्याचबरोबर LH सिक्रेशन यामध्ये कमी होणार आहे. आणि यामध्ये काय काय चेंजेस होतील तर युटेरसमध्ये जे एंडोमेट्रियम आहे दिस बिकम द मोर थिक ग्लँडुलर अँड व्हॅस्क्युलराइज अँड रेडी टू इम्प्लांटेशन. यामध्ये जे एंडोमेट्रियम आहे ते खूप थिक होणार आहे, त्याची थिकनेस वाढणार आहे, त्यानंतर व्हॅस्क्युलराइज होणार आहे आणि त्याचबरोबर इम्प्लांटेशनसाठी ते रेडी होणार आहे. व्हॉट इज मीन बाय इम्प्लांटेशन? जर अगोदर म्हणजे ओव्हुलेटरी फेजमध्ये ओव्हुल हे 24 hours हे लिव्हिंग राहतं कुठे तर फॅलोपियन ट्यूबमध्ये, ज्याला आपण ओव्हरिडक्ट म्हणतो, ज्याला आपण ओव्हिडक्ट म्हणतो. या ओव्हिडक्टमध्ये 24 hours जे ओव्हम आहे ते वेट करतं आणि जर समजा तिथे फर्टिलायझेशन झालं तर तिथे एम्ब्रिओ जर फॉर्म झाला तर त्याचा एम्ब्रिओचा इम्प्लांटेशन म्हणजे जे एम्ब्रिओ आहे तो रुजतो, म्हणजेच त्याची ग्रोथ आणि डेव्हलपमेंटसाठी युटेरस इथे रेडी होतं. युटेरसमधली इनर्जी वाल आहे ज्याला आपण एंडोमेट्रियम म्हणतो ती इथे रेडी होऊन जाते. अँड ओव्हरियन चेंजेस इन विच कार्पस ल्युटियम दिस आर ग्रोविंग. यामध्ये कार्पस ल्युटियम ग्रो होतं. What is the function of corpus luteum? Corpus luteum these are start to secrete the progesterone. Corpus luteum हे प्रोजेस्टेरॉन नावाचं हार्मोन्स इथे सिक्रेट करत असतं. त्यानंतर यामध्ये काही सिनॉनिम्स फेजचे नाव तुम्हाला लक्षात ठेवायचे. दिस इज ऑल्सो कॉल्ड एज द ल्युटियल फेज, त्याला ल्युटियल फेज म्हणतात. दिस इज ऑल्सो कॉल्ड एज द प्रोजेस्टिनेल फेज और दिस इज ऑल्सो कॉल्ड एज द pre-menstrual phase or post-ovulatory phase or this is also called as the progravid phase. These are the different name of these सिक्रेटरी फेजचे हे वेगवेगळे नावं आहेत. तर आपण अशा पद्धतीने 4 फेजेस पाहिल्या, त्याचबरोबर त्यांचं ड्युरेशन पाहिलं. यामध्ये शॉर्टेस्ट आहे ओव्हुलेटरी फेज, लॉंगेस्ट आहे सिक्रेटरी फेज, त्याचबरोबर कुणामध्ये काय काय चेंज होतं ते आपण इथे पाहिलं. त्याचबरोबर आपण त्याचे सिनॉनिम्स त्यांचे सारखे नावं पाहिले. अँड व्हॉट इज द चेंजेस वी कॅन सी इन केस ऑफ युटेरस अँड इन केस ऑफ ओव्हरियन यामध्ये पाहिलं आहे. डायग्रामने आपण शॉर्टमध्ये समजून घेऊ. In this diagram you can see here the menstruation follicular phase, this is also called as the proliferative phase, and luteal phase that is a secretory phase, and next cycle these are being, and this is the different step of these changes we can see in case of the uterus or ovarian. यामध्ये काही इथे डायग्रामॅटिक चार्ट दिला आहे ते आपण इथे समजून घेऊ. तर पिट्युटरी हार्मोन्स लेवल यामध्ये काय काय चेंजेस होतात. मेन्स्ट्रुएशन जे 1st to 5th डेजपर्यंत असतं, इन विच द मेन्सेस आपण त्याला म्हणतो, किंवा मेन्स्ट्रुएशन म्हणजे मेन्स्ट्रल फ्लो यामध्ये होत असतो. ब्लिडिंग त्या फिमेलमध्ये होत असते. अँड ॲट दॅट टाईम द FSH लेवल अँड LH लेवल यू कॅन सी इन दिस डायग्राम. The next that is the follicular phase or proliferative phase. You can see here these are start from 6th day to near about 14th or 13th day, in which the FSH and LH level these are normal, but the development of these follicles you can see here. Actually in this stage the follicles become mature because of the FSH, and also the estrogen level you can see here the increasing, and the progesterone level these are also normal. And you can see here the uterus in which the wall, this is the actually wall or this is the endometrium, these are become start to thick and thick. Then in 14th to 15th day the LH and the FSH these are increases, and because of this increasement the ovulation these are happen, that is the mature follicles these are rupture and which release the ovum, and this empty box this is called as the corpus luteum. You can see here the development of corpus luteum. In this case the estrogen level this is also increases, progesterone level these are normal or these not increases. The third stage this is the luteal phase and secretory phase. In this case
the thickness of this endometrium, these are become more thick, and also the progesterone level become high, and in this case the estrogen level this become the low, but in which the well developed corpus luteum you can see here, and also the FSH and LH become the normal in a normal level. And these are if these are endometrium, these are degenerate, these are become thin. Why this become thin? Because of the level of these estrogen become low, then the also the corpus luteum these are degenerate become corpus albicans. कॉर्पस ल्युटियम याचं कन्वर्जन कॉर्पस अल्बिकनमध्ये झालं. हे कधी होतं? जर इथे फर्टिलायझेशन झालं नाही, म्हणजे ओव्हम आणि स्पर्म यांचं जर फ्युजन झालं नाही तर कॉर्पस ल्युटियम ही थिन बनतं. त्याचबरोबर एंडोमेट्रियम पुन्हा थिन बनायला लागतं, आणि त्यानंतर दिस आर रेडी टू नेक्स्ट ऑर बिगिन द नेक्स्ट मेन्स्ट्रुअल सायकल. त्यानंतर पुन्हा नेक्स्ट मेन्स्ट्रुअल सायकल इथे स्टार्ट होते. In this diagram you can also see the total, that is the 28 days. 28 days यामध्ये दिले आहे. त्यामध्ये पहिला आहे मेन्स्ट्रुअल फेज. मेन्स्ट्रुअल फेज इथे हे जो रिजन आहे these are the menstrual phase from 1 to 4 to 5 days. त्यानंतर नेक्स्ट यामध्ये स्टार्ट झालं आहे post menstrual phase or pre ovulatory phase. This is also called as the proliferative phase. This is also called as the follicular phase. These are phase start from the 5th to 13 days, and this region you can see the post menstrual phase or pre ovulatory phase. These are the different name ऑफ दिस फेज. हे वेगवेगळे नावं आहेत त्या फेजला. त्यानंतर शॉर्ट फेज तुम्ही ते पाहू शकतात ओनली 1 days, अँड दिस इज द ओव्युलेटरी फेज. अँड दिस डायग्राम यू कॅन सी हिअर द secretory phase or post ovulatory phase or premenstrual phase or luteal phase. These are having the largest duration, and these start from the 15th day up to the 28th day, and in this the end you can see the corpus luteum these are begin to degenerate. इथे जर तुम्ही ही फेज पाहिली, लार्जेस्ट फेज आहे सिक्रेटरी फेज, आणि याच्या शेवटी शेवटी म्हणजे ॲक्च्युली ही फेज नियर अबाउट यामध्ये 14th डेची असते. 13 to 14 डेची ही फेज असते, आणि ह्या फेजमध्ये शेवटी शेवटी म्हणजे 10 दिवसानंतर हळूहळू कॉर्पस ल्युटियम दिस बिगिन टू डिजनरेट. का डिजनरेट होतं? बिकॉज ऑफ नो फर्टिलायझेशन. जर फर्टिलायझेशन झालं नाही म्हणजे ओव्हम आणि स्पर्म यांचं जर फ्युजन झालं नाही तर त्यामध्ये कॉर्पस ल्युटियम बिगिन टू डिजनरेट, अँड अगेन दिस बिकम रेडी टू नेक्स्ट सायकल, अँड these आर ऑल ओव्हर द चार्ट ऑफ दीज मेन्स्ट्रुअल सायकल. ह्या व्हिडिओ लेक्चरमध्ये अशा पद्धतीने आपण मेन्स्ट्रुअल सायकल हा जो टॉपिक आहे तर हा कंप्लीट केलेला आहे. वी विल मीट इन नेक्स्ट व्हिडिओ लेक्चर विथ नेक्स्ट टॉपिक. थँक्यू सो मच.